तर पुण्यातील उद्याच्या राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमामध्ये एनएसयूआय आणि अभविपमध्ये वाद झालेला आहे। राड्यानंतर काँग्रेसचे नेते पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत। अभविपच्या विरोधामध्ये उद्या काँग्रेस जी आहे ती तक्रार करणार आहे। तर राहुल गांधींच्या दौऱ्याआधी पुण्यामध्ये एनएसयूआय आणि अभविपचं राडा झालेला आहे। राड्यानंतर काँग्रेसचे नेते आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करणार आहे। तर उद्धव ठाकरेंना धक्का बसला। नगरसेविका विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले। विशाखा राऊतांचं नगरसेवक पद आरक्षित जागेत असल्यानं नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे। तर विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द झाल्यास ते प्रिया सरवणकरांना मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान सदा सरवणकर हे प्रिया सरवणकरांचं शिंदेंच्या भेटीसाठी नंदनवन निवासस्थानी दाखल झालेले आहेत। विशाखा राऊतांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र धारकाशी रक्तसंबंध नातेसंबंध जे आहेत ते सिद्ध करता आले नसल्याचा रद्दच्या ऑर्डरमध्ये उल्लेख आहे। विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद आरक्षित जागेशी संबंधित आहे। जात प्रमाणपत्र रद्द झाल्याचा नगरसेवक पदावर परिणाम होण्याची शक्यता आहे। मात्र जात प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आदेश आणि नगरसेवक पद रद्द करण्याची अंतिम प्रशासकीय कारवाई या स्वतंत्र बाबी आहेत। त्यामुळे सध्या नगरसेवक पदावर टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळतं। जात प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आदेश मुंबई पालिका आयुक्तांकडे पाठवला जाईल। त्यानंतर याबाबतचा मुद्दा सभागृहात मांडला जाईल। विशाखा राऊतांकडे कायदेशीर आव्हान देण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी असणार आहे। महाराष्ट्र जात प्रमाणपत्र कायद्यातील कलम 6ब नुसार 90 दिवसांच्या आत विभागीय आयुक्त कोकण विभागाकडे अपील करता येणार आहे। विशाखा राऊत या मुंबईतील वॉर्ड क्रमांक 191च्या नगरसेविका आहेत। तर भास्कर जाधवांच्या बाबतीत कोपराला गुळ लावून ठेवायचा असा प्रकार असल्याचं योगेश कदमांनी म्हटलेलं आहे। भास्कर जाधवांना शिवसेनेत प्रवेश केल्यावर मंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता असं योगेश कदम यांनी म्हटलं। भास्कररावांच्या बाबतीमध्ये कोपराला गुळ लावून ठेवायचं आणि त्याला खेळवत ठेवायचं अशा पद्धतीचे वक्तव्य आहे। ज्या वेळेस भास्करराव जाधव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळेस तुम्हाला मी मंत्रिपद देणार आहे असताना 12 वर्षांनंतर असा दावा का? पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या दाव्यावर उदय सामंतांनी हा प्रश्न विचारलाय। सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आपलाही सहभाग होता हे दाखवण्याचा चव्हाणांचा प्रयत्न दिसतोय असं उदय सामंतांनी म्हटलं। चव्हाण साहेबांनी हा दावा या ठिकाणी केलाय। मग 12 वर्षामध्ये हा दावा का झाला नाही? आता जी काही राजकीय परिस्थिती निर्माण होते त्याच्यामध्ये देखील आपला देखील सहभाग आहे असं दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो। त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही। 2021 मध्ये मग मी शिवसेनेला महाविकास आघाडीने आणण्यासाठी मी प्रयत्न केले असंही म्हणाले। नाही, आता ते प्रयत्न शरद पवार साहेबांनी केले की चव्हाण साहेबांनी केले हे मला माहीत नाही। त्याच्यामुळं मला हे पवार साहेबांना देखील विचारावं लागेल की चव्हाण साहेब असं म्हणतायत की जी महाविकास आघाडी शिवसेनेबरोबर झाली त्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता। त्याच्यामुळे पवार साहेब याच्यामध्ये चांगलं सांगू शकतात। तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये लवकरच खांदे पालट होणार आहे। जो काम करेल तो पदावर राहील। शिवसेनेची कार्यपद्धती बदलणार आहे। संघटना बांधणीवरती शिवसेना आता जोर देणार आहे। काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना संधी देणार असल्याची माहिती मिळते।